थँक्यू चंदू सर, थँक्यू यासिन सर. एक जबरदस्त मॅच आपल्या समोर आता येणार आहे. दोन मातब्बर प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर येऊन भिडणार आहेत. छात्यांना छात्या भिडतील, मनगटाला मनगट भिडतील, तलवारीला तलवारी भिडतील आणि प्रत्यक्षात होईल एक प्रचंड भयानक युद्धाची सुरुवात. युद्धाच्या बातम्या ऐकणं सुरस आणि रम्य असतं, परंतु प्रत्यक्षात युद्ध भयानक असतं. त्याची प्रचिती आज या कोपरा ग्रुप अर्थात गुलामभाई पेशवियम स्टेडियमवर तर प्रेक्षकांना मिळणार आहे. आणि बघू आपण पुढे काय घडतंय काय बिघडतंय. खरं तर दिग्गज मैदानामध्ये आहेत. तुम्ही आकाश तारेकरला पाहताय, तुम्ही मुस्तकी मुकादमला बघताय, तुम्ही पंकज जाधवला बघताय या मॅच मध्ये. अर्थात क्षेत्ररक्षण करताना अजून कोण आहे ऐकून आपल्याकडे? सुशांत पेणवरून सुशांत देखील अफजल 11 संघामध्ये दाखल झालेला आहे. आणि या सगळ्या ताकदवान खेळाडूंचा खेळ आपल्याला बघायचा अफजल 11 मधून. तर एकता वॉरियर्स मधून जे आयकॉन आहेत ते कृष्णा पवार. वाह, अकलूज वरून कृष्णा पवार इथे दाखल झालेला आहे. आणि त्याचबरोबर अजून निहाल वरून निहाल देखील या संघामध्ये दाखल होतोय. योगेश पवार महाराष्ट्राचा माजी रणजी खेळाडू तो देखील तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर अनिकेत सानप, यास बिग नेम इन टेनिस क्रिकेट. आणि अशी सगळी नावं. मुस्तकीम मुकादमच्या हातामध्ये चेंडू, उजव्या हाताने उर्ध विकेट. ओ हो, काय सुंदर फटका आहे, सुंदर देखना, लाजवाब, रुबाबदार राजेशाही फटका, पहिलाच षटकार. मध्ये कृष्णा पवारच्या बॅट मधून सुंदर फटका. तल्लीन करणारी ही फलंदाजी आहे, मंत्रमुग्ध करणारी ही फलंदाजी आहे. आज मात्र इथे फलंदाजीच्या माध्यमातून सुरेल सूर या फलंदाजानं छेडलेले आहेत. पहिलाच षटकार आपण बघतोय. मुस्तकीम मुकादमला चढवलेला कृष्णा पवार अकलूज सोलापूर वरून इथे दाखल झालेला आहे. आणि आज कमालीची फलंदाजी त्याच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला इथे दाखवेल कृष्णा. टायगर ग्रुपच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज याच मैदानामध्ये 15 दिवसांपूर्वी त्याने फटकावलेली आहे. पुन्हा एकदा त्याला निमंत्रण दिलं इथे एकता वॉरियर्स कडून. आणि पहिल्या चेंडूवरती त्याने दाखवला षटकार कृष्णा. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली होती ती युद्धक्षेत्रावरती अर्थात कुरुक्षेत्रावरती. यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मान सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थे संभवामि युगे युगे. चेंडू आकाशामध्ये गॅप तिथे मिळतोय. बॅकफूट पॉइंट, सीमारेषा फोडली, चिरली, तोडली, फाडली. 4 धावा. षटकारा पाठोपाठ चौकार. धाव फलकावरती एकता वॉरियर्स. कृष्णा पवार इज द मॅन. या बरोबरच हो व्हॉट अ शॉट. देखना, काय सुंदर फटका आहे, जमिनीला समांतर, जणू काही मैदानाला सुद्धा गुदगुल्या झाल्या असतील. चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. कृष्णा पवारची फलंदाजी मैदानामध्ये. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की ज्या ज्या वेळेस पृथ्वीवरती अनितीचं साम्राज्य येईल, धर्म संकटात येईल, सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल, अशा प्रत्येक वेळेस मी पुन्हा पृथ्वीवरती येईल, मी पुन्हा पृथ्वीवरती येईल, मी पुन्हा पृथ्वीवरती येईल. ओ हो कृष्णा कृष्णा कृष्णा. सुंदर फटका कृष्णाचा, सीमारेषे बाहेर षटकार.
तुकाराम महाराज म्हणतायत, कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, भवती पैल पारू भव नदीचे, तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटेन व्हावा परता जीवा. हा चेंडू मुस्तकीम. वाह वाह, पुन्हा एकदा सुंदर फटका, यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक आहे. एक धाव. आतापर्यंत तो फक्त चौकार षटकार खेचत होता, परंतु एकेरी धाव सुद्धा तो घेतोय याची जाणीव त्यांनी करून दिलेली आहे. आपण असं म्हणू शकतो की रोजच बासुंदी पचवणाऱ्या माणसाला रव्याची पेच काय लागेल हो, पण इथे रव्याची पेच सुद्धा तो तितक्याच आनंदानं स्वीकारतोय. याबरोबरच उजव्या दिशा बाहेर जाणारा चेंडू होता. अजीब आणि गरीब तरीका आपण असं म्हणतो ना हिंदीमध्ये, अगदी तसाच खेळला त्यानं. प्रयत्न फसला तिथे, मात्र षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावर 21 धावा, 1 वॉरियर्स. थँक्यू डीजे. 21 धावांची दमदार सलामी. कृष्णा पवार खेळतो 21 धावसंख्येवरती, मात्र 5 चेंडूचा त्यानं सामना केला. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती असेल कृष्णा पवार आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अफजल 11 संघाचा गोलंदाज सुशांत. सुशांत गोलंदाजी मार्क वरती सुशांतला आपण बघू शकतो. स्ट्राईक एंड वरती कृष्णा पवार. दोन दिग्गज एकमेकांच्या समोर. आज बॅटल असं हलकं फुलकं नाही, दमदार बॅटल आहे, मजबूत युद्ध आपल्या समोर. परत एकदा उजव्या बाहेर जाणार चेंडू. इनसाइड आउट खेळायचा होता, इनसाइड एज लागली. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. 2 धावा इथे मिळत आहेत. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. म्हणजे षटकारांवरती सुखात जगू शकतो कृष्णा पवार, परंतु तरी देखील भाकरीसाठी जो संघर्ष असतो ना, तो देखील करायची त्याची तयारी आहे. हे महत्वाचं आहे. एकेरी दुहेरी धावा देखील तो घेतोय. धाव फलकावरती आहेत 23 धावा. पंचपक्वान्नावरती ताव मारायला मिळतोच, परंतु परिस्थिती तीच राहत नाही. तुम्ही भाकरी देखील खाल्ली पाहिजे, भाकरीची चव देखील चाखली पाहिजे. आता त्याचं एक गमक सांगतो तुम्हाला पुढे. ओहो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ क्लास, व्हॉट अ ब्युटी. काय सुंदर आहे, काय सौंदर्य आहे. ओहो, षटकार. वा, काय सुंदर फलंदाजी आहे. विलोभनीय फलंदाजी मैदानामध्ये आणि अलौकिक प्रतिभा मैदानामध्ये दाखवतोय गोल फलंदाज कृष्णा पवार. मला वाटतं ऐश्वर्या राय इथे स्टेजवरती आली ना आणि तुम्हाला विचारलं ना कोण सुंदर आहे, कृष्णा पवारची बॅटिंग की ऐश्वर्या राय, मला वाटत नाही इथे कोणी म्हणेल की ऐश्वर्या राय सुंदर आहे. कृष्णा पवारची बॅटिंग निश्चित सुंदर आहे आणि त्याचं सौंदर्य मैदानामध्ये आता आपल्या अनिमिष नेत्रांनी हा आनंद आपण घेऊ शकतो. परत एकदा यावेळेस चढवायचा होता चेंडू, परंतु तिथे खाली क्षेत्र, कोणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. चेंडू सीमारेषेच्या पाठीमागे वेढा झालेला आहे. थँक्यू डीजे. आपल्याकडं मराठीमध्ये एक म्हण आहे, खाईन तर तुपाशी. बस आज इथे चौकार षटकार कृष्णा पवार आणि
इतके फटके आकर्षक तो खेळतोय, अभिजात क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय कृष्णा पवार आणि खूप सुंदर फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू. सुशांतच्या गोलंदाजीवरती देखील त्यानं तसाच हल्ला चढवलेला आहे. पहिल्या षटकामध्ये मुस्तकीम मुकादम वरती 5 चेंडूमध्ये 21 धावा, तर या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 12. ओ हो परत अप्परकट, ओ हो शॉट दमदार आणि षटकार. आज काय दमदार खेळ मैदानामध्ये दाखवतोय कृष्णा पवार. 39 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय आणि विशेष म्हणजे षटकार त्याच्यासाठी खेळणे असं दिसतंय आपल्याला. इतक्या सहजपणे तो षटकार खेळतोय आणि विशेष म्हणजे आमचे स्कोरर मयूर चौगुले कळवत आहेत की 100% जेवढ्या धावा बनवलेल्या आहेत सगळ्या धावा कृष्णा पवारच्या आहेत. धावांचा गोवर्धन त्यांना आपल्या बॅटवरती उचललाय. यावेळेस धाव घ्यायची शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धाव आणि एका धावेबरोबर धाव फलकावरती 40 धावा. षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरू आहेत. अजूनही काही चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. कृष्णा पवार 5 चेंडू खेळतो. या अगोदरच्या षटकामध्ये 5 चेंडू खेळले होते, त्या 5 चेंडूमध्ये 21 धावा फटकावल्या होत्या. या षटकामध्ये तो 5 चेंडू खेळला, इथे 19 धावा त्यानं फटकावलेल्या आहेत. एकूण 40 धावा आहेत आणि सगळ्याच्या सगळ्या धावा कृष्णा पवारच्या आहेत. कमालीचा फलंदाज. यावेळेस आकाशामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कव्हर वरून चेंडू एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत 1 धाव आणि इथे पहिली धाव ही कृष्णा पवार व्यतिरिक्त कोणत्या खेळाडूने अर्थात सलामीचा फलंदाज निहाल कडून घेतली गेली. 41 धावा 20 धावा या षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ संपला. एकटा वॉरियर्स 41 रन लॉस ऑफ नो विकेट. धावांचा खळाळणारा धबधबा म्हणजे कृष्णा पवार आहे. धावांचा नायगारा आपण त्याला म्हणू शकतो. वर्षा विहाराला आपण निश्चित डोंगर दऱ्यामध्ये जातो, धबधब्यांच्या खाली शेजारी उभे राहतो आणि धबधब्यांमधून उडणाऱ्या तुषारांचा आस्वाद घेतो. आज त्याच तुषारांचा आस्वाद कृष्णा पवारनं आपल्याला दिलेला आहे. तिसरं षटक मैदानामध्ये आता सुरू होईल. 2 षटक संपल्यानंतर 41 धावा. मुज्तबा नवीन गोलंदाज. मुज्तबा पहिले 2 आघाडीचे गोलंदाज निष्प्रभ ठरलेले आहेत. तर कालच्या मॅचचा हिरो मुस्तफा तथा पोलार्ड गोलंदाजी मार्क वरती धिप्पाड देह यष्टीचा हा खेळाडू आहे. मुस्तफा समोर उभे राहणं म्हणजे मदमस्त हत्ती समोर उभे राहणं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये स्ट्राइक एंड वरती निहाल ज्यानं 1 धाव काढलेली आहे, तर कृष्णा पवार नॉन स्ट्राइक एंड वरती असेल उभा. धाव फलकावरती 41 धावा. मुस्तफा अर्थात पोलार्डचा सामना करेल इथे निहाल. फील्ड सेटिंग आपण पाहतो. पॉवर प्ले संपल्यानंतर डिफेन्सिव्ह अटॅक 4 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. इथे पहिला चेंडू, ओहो सुंदर फटका उंच आकाशामध्ये आणि तिथे सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावफलकावरती षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आपण म्हणतो ना, क्रिकेटिंग शॉट होता. बॉटम हँडचा अतिशय सुंदर वापर तिथे फलंदाजाने केला निहालनं. 6 धावांबरोबर परत एकदा हो पूल वंडरफुल. पुन्हा एकदा षटकार. वाह, धावा एका बाजूने येत होत्या 2 षटकामध्ये, आता दोन्ही बाजूने सुरू झालेले आहेत. निहाल का सरनेम निहाल चरफरे इज द मॅन. 2 षटकार निहाल कडून. आतापर्यंत तो एका बाजूने फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये होता. 12 चेंडू पैकी तो खेळला केवळ 2 चेंडू
आणि पुढे मात्र पोलार्ड समोर आल्यानंतर त्यानं मला वाटतं बॅट उसनी घेतलेली असावी कृष्णा पवार कडून आणि काय कमालीची फटकेबाजी केली. 2 षटकार, दोन्ही अत्यंत सुंदर फटके होते. याबरोबरच धावफलक 50शी गाठतोय. 53 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये अत्यंत वेगवान सलामी आहे. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये तळपत्या सूर्याकडे बघत खांद्यावरती बॅट घेऊन मैदानामध्ये उतरले. त्याच्यानंतर आपण त्यांना बघत होतो. तळपत्या सूर्याला साक्षी ठेवून फटक्यांचं चांदणं शिंपित गेले. आपण मात्र त्यात न्हावून गेलो. मधल्या 3 षटकांमध्ये, पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त चौकार, फक्त षटकार या मैदानामध्ये त्यांनी खेळले आणि तेही अत्यंत आकर्षक असे फटके आहेत. प्रत्येक फटका असा स्मृतीमध्ये जतन करून ठेवावा असा आहे. स्मृतीच्या कुपीमध्ये बंद करून ठेवावा असा हा फटका आहे. नागपूरच्या संत्र्याच्या बर्फी सारखी चिरकाळ या फटक्यांची चव जिभेवरती रेंगाळत राहील. हो, परत एकदा चेंडू आकाशामध्ये. 6 धावांची मोहोर. हा देखील षटकार आहे. कोकणामध्ये माणसाच्या स्वभावासारखा हा षटकार आहे. अत्यंत गोड फटका आणि तितकाच सुंदर षटकार. अत्यंत गोड फटका. इथेच मिळणाऱ्या हापूस आंब्याच्या चवीसारखा गोड फटका आपण पाहिला आणि धाव फलकावरती आहेत धावा. 59 धावा. गोलंदाज मात्र प्रचंड महागडे आहेत. पुढच्या मैदानामध्ये मार्च महिन्यामध्ये जशी हापूसची पेटी महाग असते ना, तशी गोलंदाजी इथे महागडी आहे. 59 धावा. याबरोबर चेंडू उंच आकाशामध्ये इथे पाहायचंय. टप्पा घेतोय चेंडू, मात्र सीमारेषेच्या बाहेर. किती वेळा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला याचं उत्तर मयूर चौगुले मला देतील. मात्र तत्पूर्वी धाव फलकावरती तब्बल 63 धावा. डीजे अकरा वेळा चेंडू, माफ करा 17 वेळा, 11 वेळा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. एखादं प्रेमी युगुल असतं, तुम्ही त्यांना किती वेगळं करायचा प्रयत्न करा, ते परत एकमेकांकडे येतात, आकर्षित होतात. तसं झालेलं आहे. इथे चेंडूला तुम्ही किती आतमध्ये घेऊन या, तो पुन्हा बाहेर जातोय. ओहो, परत एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि षटकार. यावेळेस निहाल चरफरे. धाव फलकावरती धावा आहे त्या 59 धावा, माफ करा 69 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 21 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा, तर या षटकामध्ये तब्बल 28 धावा. अजून एक चेंडू बाकी आहे. सुरुवातीला शांत होता, परंतु वादळ येण्यापूर्वी शांतच असतं. तूफान आने से पहले पत्ता भी नहीं हिलता, लेकिन बाद में अस्त व्यस्त हो जाता है. इथे निहाल चरफरेला आम्ही बघतोय. पहिले 2 षटक तो शांत होता, अगदी कृष्णेच्या पात्रासारखा शांत होता, आणि आता तो उसळलेला समुद्र झालेला आहे. पावसाळ्यामध्ये जसा समुद्र उसळी घेतो ना, अगदी तशीच उसळी इथं फलंदाज निहाल चरफरेने घेतली. याबरोबरच इथे हा चेंडू थोडासा अवघड गेला त्याला फटका खेळायला. लॉंग ऑफला 1 धाव निहाल चरफरेला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक मात्र हळूवारपणे पुढे पोहोचेल. 70 धावा, तब्बल 30 धावा या षटकामध्ये वसूल केलेल्या आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये कृष्णा पवारनं ठोकल्या होत्या 39 धावा. मला वाटतं 40 धावा कृष्णा पवार. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. या तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 29 धावा निहाल चरफरेने खेळलेल्या आहेत. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.
आपण पाहतो ना, एखाद्या प्रचंड मोठ्या वादळामध्ये मोठमोठे वृक्ष सुद्धा उन्मळून पडतात. अगदी तसंच गोलंदाजांची अवस्था या दोन्ही फलंदाजांनी करून ठेवली. या दोन वादळांसमोर उभं राहणं आता कठीण आहे, परंतु या परिस्थितीमध्ये कोणता गोलंदाज पुढे येतो अफजल 11 कडून बघूया. कदाचित सलाम असावा. सलाम गोलंदाजी मार्कवरती. समोर फलंदाज असेल निहाल चरफरे. कृष्णा पवारची 2 षटकं पहिली होती, त्यानंतर निहाल चरफरेने सूत्र हातामध्ये घेतली. दोन्ही बाजूने हल्ला सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये निश्चित बाहेर पडणं हे अवघड असतं. याबरोबरच आपण बघतोय चांगला फटका, एक सिंगल मिळेल निहाल चरफरेला. कृष्णा पवार बरीचशी विश्रांती घेतल्यानंतर मैदानामध्ये स्ट्राईक एंड वरती पोहोचेल. धावफलक 71 धावा, 71 लॉस ऑफ नो विकेट. 71 धावांची अभेद्य भागीदारी. जंजिरा किल्ला सुद्धा हसला असेल या दोघांकडे बघून. माझ्यासारखाच कुणीतरी अभेद्य आहे जिंकायला. फुल टॉस होता. फुल टॉस चेंडूवरती कृष्णाला कनेक्ट करता आला नाही. कनेक्शन खराब आहे. क्षेत्ररक्षक तिथे तयार आणि तिथे मिळतायत 2 धावा. धावफलकावरती 73 धावा. डीप स्क्वेअर लेगला आपण आकाश तारेकरला बघतोय. रायगड जिल्ह्यातलाच हा एक हरहुन्नरी खेळाडू. रायगडचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा खेळाडू, प्रतिभा संपन्न खेळाडू तुम्हाला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू, आतली कड खालची कड घेतली चेंडूनं. 1 धाव मिळेल ती कृष्णाला आणि धावफलक पुढे पोहोचतोय तो 74 धावा. शेवटच्या षटक मैदानामध्ये सुरू आहे. सलाम पहिल्यांदाच आम्ही अशी परिस्थिती बघतोय की सलग 3 चेंडूमध्ये सीमारेषेच्या बाहेर चेंडू नाहीये. अन्यथा प्रत्येक चेंडू षटकार, प्रत्येक चौकार या मैदानामध्ये आम्ही पाहिलेलं. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार 2 चौकार, दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार, तिसऱ्या षटकामध्ये 4 षटकार 1 चौकार. तर इथे परत एकदा निहाल चरफरे षटकार. उद्योजक सन्माननीय नरेंद्रजी भल्ला साहेब यांचं आगमन आणि त्याचबरोबर या स्पर्धेला 25,000 रुपयाची रोख देणगी त्यांच्या माध्यमातून प्राप्त होते. नरेंद्रजी भल्ला साहेबांचं मनपूर्वक स्वागत. इथे पाहतोय आपण पुन्हा एकदा 4 धावांची नोंद. चौकाराबरोबरच धावफलकावरती 84 धावा. धावांचा ओघ हा सुरूच आहे. महाप्रलय सुरूच आहे. महापूर जसा येतो तशीच या प्रकारे धावा येत आहेत. एक चेंडू मैदानामध्ये सोडा. नरेंद्रजी भल्ला साहेब यांच्याकडून 25,000 रुपयाची देणगी या स्पर्धेला प्राप्त होते. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी आणि आज कोपरा ग्रुपच्या सर्व आयोजकांना जे टी शर्ट ट्रॅक पॅन्ट्स दिलेले आहेत ते सन्मान्य कुलदीपजी पांडुरंग तोडणकर उद्योजक मुंबई यांचं देखील आम्ही कोपरा ग्रुपच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो. सामन्याच्या अखेरच्या चेंडूवरती इथे पहिला फलंदाज बाद होतोय. 1 गडी बाद 84 धावा. विजयासाठी अफजल 11 समोर 85 धावांचं आव्हान आहे. जबरदस्त मॅच आपण पाहिली. धावांचा सातत्यानं पाऊस इथे मैदानामध्ये बघितला. मुसळधार पाऊस बघितला. तसं कोकणाला मुसळधार पाऊस नवीन नाही, परंतु मागच्या काही वर्षांमध्ये कोकणानं वादळं सुद्धा अनुभवलेली आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर गेल्या वर्षी तोक्ते, मध्यंतरी गुलाब अशी अनेक वादळ आम्ही अनुभवली आणि त्यामुळे वादळं देखील कोकणाला नवीन नाही आहेत. इथे पुन्हा एकदा अशीच वादळ मैदानामध्ये, पुन्हा मुसळधार पाऊस आज कोपरा ग्रुपच्या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवला आणि हा पाऊस पुन्हा येईल याची सगळ्यांना खात्री आहे. कारण अफजल 11 असा संघ आहे तो बर्फाचा गोळा नाहीये, लेचा पेचा तर बिलकुल नाहीये. कोणत्याही आव्हानाला त्याच पद्धतीने सामोरा जाणारा हा संघ आहे आणि त्यामुळे आज आकाश तारेकर, आज पुन्हा एकदा पंकज जाधव आणि आज असे अनेक वीर अफजल 11 मधून मैदानामध्ये उतरतील आणि या 85 धावांना सामोरे जातील. एक चांगली लढत पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा देखील पूर्ण होईल. पाहूया या सामन्यामध्ये पुढे काय घडते, काय बिघडतंय.
यानंतर मुसा 11 मसला आणि SS11 श्रीवर्धन या दोन संघामध्ये मॅच होते. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी चला. मुसा 11 मसळा आणि SS11 श्रीवर्धन. बोथ ऑफ कॅप्टन्स कम अप प्लीज ऑन द टॉस बॉक्स. रियान यांच्याकडून नाझिम इसाने यांच्यासाठी प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचं बक्षीस 100 रुपयाचं बक्षीस आहे. 85 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. एकता वॉरियर्स विरुद्ध अफजल 11 रॉयल बोर्ली या संघांमध्ये ही मॅच आपण बघतो. एकता वॉरियर्सचा कृष्णा पवार निहाल या दोन्ही फलंदाजांनी कमालीची फलंदाजी केली. कृष्णा पवारनं 43 धावा नाबाद या स्पर्धेमध्ये फटकावल्या तर निहालनं देखील त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत 41 धावांची नोंद अर्थात तो शेवटच्या चेंडूवरती बाद झाला. दोघांनी 84 धावा बनवल्या. मला गोलंदाजांचं कौतुक करायचे. मुस्तकीम, सुशांत, मुजदबा अर्थात पोलार्ड, सलाम या चारही गोलंदाजांनी एकही नो बॉल एकही वाईड चेंडू टाकलेला नाहीये. तर सन्मान्य सुनीलजी रिकामे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रसिद्धी माध्यम प्रमुख मुंबई यांचं आगमन इथे झालेलं आहे. आम्ही सुनीलजी रिकामे सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. मी आयोजकांच्या वतीनं सुशांत पाटील यांना विनंती करतो आपण सुनीलजी रिकामे सरांना सन्मानित करा. अतिथींचा सन्मान करणं हे आपलं पहिलं काम आहे, आद्य कर्तव्य आहे आणि एकता ग्रुप सातत्यानं प्रयत्नशील आहे इथे मंचावरती प्रत्येक अतिथीला सन्मानित करताना. अफजलभाई मेमन यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण पाहतो लाईव्ह प्रक्षेपणाचं सौजन्य देण्यात आलेलं आहे. प्रसिद्धी माध्यम प्रमुख सुनीलजी रिकामे साहेब यांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मुसा 11 और श्रीवर्धन कुठे आहेत आपले नरेश ढोमे सर. धन्यवाद नरेश डोमे सर. थँक्यू सर. आपण टॉस बॉक्स मध्ये येतो आणि माझ्या समोर SS11चा संघनायक त्याचबरोबर मुसा 11 मसाळा संघाचे संघनायक उपस्थित आहेत. टॉस टेल इज कॉल फ्रॉम मुसा आणि हेड. तर SS11 ने टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल आपला? विल बॉल फर्स्ट. मुसा 11 मसाळा संघासमोर तुम्ही खूप वेळा एकमेकांसमोर आलेले आहेत. कधी कधी एकमेकांमध्ये देखील खेळ खूप जवळून अनुभवलेला आहे. या मॅच मध्ये हा संघामध्ये काय स्ट्रेंथ आहे असं तुम्हाला वाटतं? चांगले प्लेयर आहेत त्यांच्याकडे पण. 2 मॅच चांगले खेळत. बॉलिंग अटॅक काफी स्ट्रॉन्ग है, बैटिंग भी अच्छा है. एक अच्छा मैच होगा क्योंकि अच्छा टीम. असा कोणता विनिंग फॅक्टर असेल का तुम्हाला की एखाद्या खेळाडूवरती तुम्ही फोकस केला तर तुम्हाला विजय मिळू शकतो? नाही असं काही नाही. जर एखादे खेळाडूवर जर फोकस केलं ते मग दुसरे 2-3 प्लेयर जे आउट ऑफ सिलेबस येतात आणि ते गेम घेऊन जातात. त्याचा फोकस कोणत्याही प्लेअरवर नाही. आपला बेसिक जे आहे स्ट्रेंथ आहे त्याच्यावरती आम्ही काम करू. देन ॲट द एंड ऑफ द डे इट्स अ क्रिकेट. थँक्यू. SS11 आपल्या समोर आहे. टॉस जिंकतायत आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुसा 11 आपण पहिल्यांदा फलंदाजी करायची आहे. पण निश्चित तुमच्यासाठी एकच प्रश्न असेल की या स्पर्धेमध्ये तुम्ही एक मॅच आतापर्यंत खेळलेली आहे, परंतु असं आहे का तुम्हाला की कोणत्या खेळाडूचं अपयश भेडसावतंय? आपकी टीम में जो भी प्लेयर होगा वो फेल्यूर हो रहा है और इसी के कारण दिक्कतें आपको आ रही है, ऐसी कोई सिचुएशन है आपकी टीम के अंदर? नहीं, ऐसी तो कोई प्रॉब्लम नहीं है हमारी टीम में. हमारे जो 7 विलेज प्लेयर है वो भी अच्छा परफॉर्मेंस दिखा रहे हैं और जो 4 आइकॉन है वो भी बहुत बेहतरीन बॉलिंग डाल रही है. तो लेट्स अच्छे कुछ बोल है. चलते मैच तो शुरू होने जा रहा है, तो इसी के कारण इंटरव्यू को ज्यादा आगे नहीं ले जा सकते.
दोनों कप्तान को हम विश करते हैं और आने वाले मैच के लिए कमेंट्री बॉक्स में यासीन मर्चेंट सर इनके पास चले जाते हैं। तो टॉस बॉक्स में बस इतना ही। थैंक यू। धन्यवाद नरेश डोमी सर। चलिए मैदान में चलते हैं। मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार हमेशा की तरह सबसे पहले हमारे क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर। 4 गेंदें हो चुकी है। अनिकेत सानप 8 रन बोर्ड पर लगते हुए कवर के ऊपर से खेला। गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्ड होती हुई, मगर थोड़ा सा खराब थ्रो मैं कहूंगा। ओवरथ्रो की वजह से यहां पे 3 रन मिलेंगे जहां पे 2 रन मिलने की संभावना थी। 2 रन यहां पे दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए हैं। कुल मिला के 2 रनों की संख्या यहां पे ऐड होती हुई 10 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। पहला ओवर प्रगति पर 85 रनों की जरूरत निर्धारित 4 ओवर में। जी हां, फुल टॉस गेंद थी मगर उसे परख नहीं पाए। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की और सीधा गेंद स्टंप से जाके टकराई, खंभा उखाड़ दिया। आकाश तारेकर मैदान से बाहर। हॅलो, आदगाव कोळी समाज महिला मंडळ यांच्याकडून कोपरासाठी 1610 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. तसेच यश समीर पोलेकर श्रीवर्धन यांच्याकडून रोख 15,000 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. देणग्यांचा ओघ अजूनही सुरूच आहे. कोपरा ग्रुप या मंडळावरती असलेलं हे प्रेम लोकांचं आपल्याला इथे पाहायला मिळतंय. या ठिकाणी आमच्या फाट्यावर कोळी समाजाच्या महिला आहेत आदगावच्या, त्यांचं या कोपरावर अतिशय प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातर त्या सर्व महिलांनी 1610 रुपयाची देणगी या ठिकाणी कोपरासाठी दिलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद. महिला मंडळांचं सुद्धा इथे योगदान आहे आणि खऱ्या अर्थानं मी सुद्धा महिलांचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा मैदानाकडे. पंकज जाधव ऑन द फायर. थोड़ी सी शॉट ऑफ लेंथ गेंद थी, बैकफुट पर तैयार थे, बहुत ही खूबसूरती के साथ ताकत से प्रहार किया और गेंद को खेल दिया डीप स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। और इस छक्के की सहायता से रनों की संख्या 16 रन। पहले ओवर में अनिकेत सानप ने काफी प्रभावित किया था क्योंकि 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद मात्र 10 रन खर्च किए थे और आकाश तारेकर जैसे बल्लेबाज को चलता किया था। स्ट्राइक एंड पर पंकज जाधव और नॉन स्ट्राइक के एंड पर मुस्तफा हालांकि पोलार्ड नाम से जाने जाते हैं क्योंकि ऊपर वाले ने उन्हें बहुत ही अच्छी हाइट से नवाजा है। तकरीबन 6.6 फीट 3 इंच उनकी तकरीबन हाइट। जी हां, फिर से एक बाहर बैक टू बैक पंकज जाधव के बल्ले से निकलता हुआ ये झन्नाटेदार छक्का। कमाल के स्ट्रोक खेल रहे हैं और इसी तरह के स्ट्रोक की जरूरत है अफजल 11 रॉयल बोरली को, क्योंकि पहले बल्लेबाजी करते हुए निर्धारित 4 ओवर में 84 रन बनाए थे और 85 रनों का एक बड़ा रनों का पहाड़ खड़ा किया था, रनों का अंबार लगाया था। मैदान में गेंद मुहैया करवाने की को मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा स्वयंसेवक वॉलेंटियर्स, आपका ध्यान होना बहुत ही जरूरी है। बैक टू बैक 2 छक्के, गेंदबाज साउथ के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव। पंकज जाधव अगर अंतिम ओवर तक यहां पे बने रहेंगे तो ये मैच जरूर जीत सकते हैं अफजल 11 रॉयल बोरली, क्योंकि पंकज जाधव के बल्ले का जौहर, उनके बल्ले की ताकत और बल्लेबाजी करने की ताकत क्षमता को सभी जानते हैं। कौन भूल सकता है, रतन बुआ ट्रॉफी में अंतिम मैच जारी था और 6 गेंदों में 19 रनों की जब जरूरत थी, 18 रनों की जरूरत थी, जब पहले 3 गेंदों में उन्होंने 3 छक्के जड़े थे। जी हां, सीधे बल्ले से खेला था, बैक टू द बॉलर, मगर योगेश पवार ने बहुत ही खूबसूरत, बहुत ही शानदार तरीके से एक ऊंची छलांग लगाई
उस गेंद को टैप किया और सीमा रेखा के पहले ही फील्ड करने में कामयाब रहे। मात्र 1 रन यहां पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या में तब्दीली, 24 रन स्कोरबोर्ड पर 1 विकेट के नुकसान पर। सऊद कुछ हद तक यहां पे अच्छी वापसी करते हुए, जी हां, फिर से एक बार यहां पे आग बरसाते हुए पंकज यादव बैकफुट पर फिर से एक बार पूरी तरीके से चौकन्ने थे। क्या शानदार प्रहार किया है पंकज यादव ने। इसी ओवर में ये तीसरा छक्का मात्र 5 गेंदों में आता हुआ। अभी भी एक गेंद आना बाकी है। 30 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, यानी जीत की तरफ अफजल 11 रॉयल बोरली चल नहीं रही है, इनफैक्ट दौड़ रही है। ऐसा नजारा, ऐसा चित्र हमारे सामने। पंकज यादव के बारे में मैंने पहले ही कहा, अगर ये बल्लेबाज यहां पे टिक गए तो फिर खैर नहीं। मगर इस मरतबा गेंद हवा में है, नो मैंस लैंड में गेंद टप्पा खाने के बाद जीवन दान पंकज यादव को। देखिए फिर से एक बार ये साबित हुआ, किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है। बहादुर बल्लेबाज है, इसके पहले 3 छक्के लगा चुके हैं और इस मरतबा मिस टाइम शॉट हमें देखने को मिला। गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया, गेंद हवा में थी मगर शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वायर लेग खाली था। उसका फायदा वहां पे पंकज यादव को मिला, क्योंकि गेंदबाज जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक गेंद हवा में स्विंग होती हुई जमीन पर टिप्पा खा चुकी थी और इसी वजह से 1 रन दोनों बल्लेबाजों ने पूरा किया है। 2 ओवर की समाप्ति, इस ओवर में 21 रन खर्च किए हैं सऊद ने। आदिलभाई मुजावर, मुरुड विहूर, आपण पुढे असाल, कृपया स्टेजकडे यायचंय. कोपऱ्यावरने बसण्याची विनंती केलेली आहे. अंधेरा यहां पे जरूर छाया है अफजल 11 रॉयल बोरली के खेमे में, मगर कहा जाता है कि माना कि अंधेरा बड़ा घना है मगर दिया जलाना कहां मना है। हॅलो, दिया जलाने की कोशिश पंकज यादव द्वारा। आमचे वसीमभाई बाटलकर यांनी आम्हाला फॉरेन वरून खास कोपराऊसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांच्या आम्ही कोपराऊच्या वतीने आभार व्यक्त करतो. नए गेंदबाज आए हैं, ध्रुवित मात्रे अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। बल्लेबाज पंकज यादव फिर से एक बार स्ट्राइक एंड पर। जी हां, अच्छी गेंद थी, तेज तर्रार गेंद, गोली की रफ्तार से टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रहती हुई बल्लेबाज पंकज यादव को चौंकाने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। ध्रुवित मात्रे ने बहुत ही अच्छी शुरुआत की है बिंदी गेंद के साथ। ध्रुवित मात्रे भी एक जाने माने गेंदबाज है, बहुत ही अच्छी गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं, मगर उनकी भी कसौटी होगी, उनका कड़ा इम्तिहान होगा क्योंकि पंकज यादव उनके सामने। जी हां, बैक टू द बॉलर खेला, सीधे बल्ले से तीर की तरह सीधा ये स्ट्रोक और इसी के साथ यहां पे प्रेजेंस ऑफ माइंड दिखाया योगेश पवार के। क्या कहने, तकरीबन ये गेंद सीमा रेखा के बाहर जानी ही थी मगर अपने कदमों का वक्त रहते हुए इस्तेमाल किया, उस गेंद को फील्ड करने में कामयाब रहे और इसी के साथ 2 रन यहां पे जरूर सेव किए हैं अपनी टीम के लिए। इन 2 रनों के साथ रनों की संख्या 33 रन, 33 रन ऑन स्कोर बोर्ड, 1 विकेट डाउन आफ्टर 2 ओवर्स, 3rd ओवर इन प्रोग्रेस। तीसरा ओवर ध्रुवित मात्रे फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, हवा में ऊंचा नजर आता हुआ मगर गेंद को इतना जबरदस्त एलिवेशन भी था, ताकत भी था, टाइमिंग भी थी। गेंद कौ कॉर्नर सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार हवाई सफर करती हुई 6 रनों के लिए। इस छक्के की सहायता से रनों की संख्या जा पहुंची है 39 रन। कुल मिला के 4 ओवर में जीतने के लिए 85 रनों की जरूरत। अभी भी 9 गेंदों का खेल शेष बचा हुआ, इस मैच में कुछ भी हो सकता है। स्लोवर 1 गेंद थी और उसे खेलने का प्रयास, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था, तकरीबन वाइड गेंद हो सकती थी मगर गेंद ने बल्ले का हालांकि अंदरूनी सिरा लिया था। विकेट कीपर हालांकि वह उस गेंद को फील्ड करते हुए नजर आए थे और इसी वजह से यहां पे बिंदी गेंद आती हुई। 8 गेंदों का खेल अभी भी बाकी है, 39 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, यानी जीतने के लिए यहां से 46 रनों की और जरूरत। मुश्किल जरूर है मगर नामुमकिन बिल्कुल नहीं। पंकज यादव बरस रहे हैं मगर इस मरतबा डीप स्क्वायर लेग के फील्डर की मैं तारीफ करने से नहीं बिल्कुल चूकूंगा क्योंकि कमाल की फील्डिंग, सऊद पटेल वहां पे मौजूद थे। एक लंबी दौड़ लगाई और उस गेंद को अपने पाले में कर दिया और पंकज यादव को अपने कदमों के ऊपर रोक लगाने पर मजबूर कर दिया। इस ओवर की अंतिम एक गेंद ध्रुवित मात्रे ने भी बहुत ही प्रभावित किया है। एक छक्का जरूर मगर बल्लेबाजों को हाथ खोलने का इतना मौका नहीं दिया है।
जी हाँ, फिर से एक बार सीधे बल्ले से बहुत ही बढ़िया स्ट्रोक, मगर योगेश पवार नामक दीवार वहां पे चट्टान की तरह खड़ी है। एक ही रन यहां पे मिलेगा और देखते देखते तीसरे ओवर की भी समाप्ति हो चुकी है। 41 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। अब जीतने के लिए यहां से हमारे गुणलेखक जी हमें बताते हुए 44 रनों की जरूरत, मात्र 6 गेंदें बची है। इस बीच नए गेंदबाज सुजित बोरकर म्हसा यांच्याकडून कोपऱ्यासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याच्यानंतर श्रवण दीपक खोत यांच्याकडून 200 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. देखिए यहां पे सिर्फ औपचारिकता अब बाकी है, ऐसा नजारा, मगर दोस्तों क्या क्रिकेट में इतिहास होने वाला है। हॅलो, श्रीवर्धनचे बबनाशेठ पोलेकर आमचे प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत, परंतु त्यांनी त्यांच्या वतीनं यश समीर पोलेकर यांना या ठिकाणी पाठवलेले आहे. तर आम्ही यश यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत केलेलं आहे आणि यश समीर पोलेकर यांच्याकडून आम्हाला रोख 15,000ची अशी भव्य देणगी गेलेली आहे. कोपऱ्याच्या वतीनं आम्ही त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो. अंतिम ओवर लेके आए हैं फहद। 6 गेंदें बची है, 6 गेंदों में 44 रनों की जरूरत, मगर अलीबाग तहसील में एक मैच ऐसा भी हुआ है जहां पे 6 गेंदों में आमचे प्रमुख मान्यवर बबनाशेठ पोलेकर या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत, परंतु त्यांच्या वतीनं यश समीर पोलेकर श्रीवर्धन यांनी त्यांचा मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. नाना सुर्वे हे त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करतायत. यश समीर पोलेकर श्रीवर्धन. सर कंटिन्यू करा. पंकज यादव ने फिर से एक बार वाइड बॉल के ऊपर अपना बल्ला चलाया था और इसी वजह से गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया। गेंद डीप फाइनल की दिशा में फील्ड होती हुई और इसी वजह से मात्र 1 रन मिलेगा। 5 गेंदें बची है, औपचारिकता यहां पे बची है। मगर देखिए मयूर, अलीबाग तहसील में ऐसा एक मैच हुआ था जहां पे 6 गेंदें और 36 रनों की जरूरत थी। इस बीच एक बड़ा स्ट्रोक जरूर आता हुआ, मगर क्या इस स्ट्रोक का फायदा होगा टीम को? तो शायद नहीं होगा, ऐसा मुझे मजबूरन कहना पड़ रहा है। 6 गेंदों में 36 रनों की जरूरत थी और तमाम क्रिकेट के दीवाने घर पे जा चुके थे। समालोचक और मात्र बल्लेबाज और गेंदबाज वहां पे थे और 6 गेंदों में 36 रनों की जरूरत थी। अभिषेक नाइक बल्लेबाज ने वो 6 गेंदों में 36 रन जुटाए हैं, 6 छक्के लगाए थे। तो क्रिकेट में कुछ भी हो सकता है, मगर यहां पे गेंदबाज फहद नबीतुली और सदी गेंदबाजी करते हुए बल्लेबाजों को बिल्कुल यहां पे बड़े स्ट्रोक खेलने का मौका नहीं दे रहे हैं। एक छक्का जरूर आया, मगर 3 गेंदें हो चुकी हैं। फहद ने भी काफी प्रभावित किया है और ये आत्मविश्वास जरूर उन्हें आगे के मैच के लिए। खराब गेंद देखिए, नजर लग गई। जैसे ही मैंने उनकी तारीफ की, लेग स्टंप के बाहर फिर से एक बार बटके अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा। वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन, 50 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। यहां से और 35 रनों की जरूरत, गेंदें बची है मात्र 3। जैसे मैंने कहा कि औपचारिकता बची है और उस औपचारिकता को पूरा करना हमारा कर्तव्य। फिर से एक बार पंकज यादव के बल्ले से और एक बड़ा छक्का आता हुआ। याच दरम्यान पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांसाठी खुश खबर। ओयासिस रिसोर्ट प्रेझेंट खासदार चषक सीझन 1। खासदार चषक या स्पर्धेची इथे मी अनाउन्समेंट करतोय। ही स्पर्धा 21, 22, 23, 24 फेब्रुवारी 2022 रोजी मसला या तालुक्यामध्ये खेळवली जाणार आहे। हॅलो, शुभम दिलीप केर यांच्याकडून कोपऱ्यासाठी 500 रुपयाची देणगी आलेली. धन्यवाद. ओयासिस
रिसोर्स प्रेझेंट या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते तब्बल 1,00,000 रुपये आणि आकर्षक चषक. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 50,000 रुपये आणि आकर्षक चषक. एंट्री फी ही 7,500 असेल आणि या स्पर्धेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर अमित काझी, जुहेब कादरी आणि शहजाद लांबे यांच्याशी आपण संपर्क साधावा. हॅलो, या ठिकाणी शुभम दिलीप कीर यांचं बल्लू पुलेकर यांना विनंती करते की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. फिर से एक बार लेग स्टंप के बाहर बटके फहद अंपायर जी ने इशारा किया वाइड का. 58 रन ऑन द स्कोर बोर्ड. 58 रन हो चुके हैं, 58 रन हो चुके हैं. यहां पे अगर 70 तक रनों की संख्या सीमित होती तो सही मायनों में यह मैच बहुत ही बेहतरीन होता, कमाल का होता. जी हाँ, इस मतबा गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया. अनिकेत शाह ने फ्लाई स्लीप में और बैकवर्ड पॉइंट की दिशा में भी एक फील्डर तैनात और इसी के साथ ये मैच जीत लिया है. एकता वॉरियर्स टीम ने बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक. आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं. हॅलो, परवेशभाई साटवेलकर प्रेक्षकामध्ये कुठे असाल व्यासपीठकडे यायचंय. परवेशभाई साटवेलकर, आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. परवेशभाई, आणि या सामन्यामध्ये फक्त 12 चेंडूंचा सामना ज्यानं केला आणि 43 धावांची अक्षरशः गणाघाती फलंदाजी. प्रमोद मळेकर, अय्याज मोजर आणि यश पोलेकर